नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण नवी मुंबई पोलीसची प्रश्नपत्रिका डिस्कस करणार आहोत, जी की 29 मार्च 2026 रोजी झालेली, म्हणजे कालच झालेली प्रश्नपत्रिका आज आपण डिस्कस करणार आहोत। आणि आपण जी प्रश्नपत्रिका डिस्कससाठी घेतलेली आहे ती ओरिजिनल प्रश्नपत्रिका आहेत आणि त्या प्रश्नपत्रिकेचा सेट आहेत सेट डी। कुठला सेट आहेत? सेट डी आहेत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ बघायला सुरुवात करा। चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करू। गणिताचा प्रश्न चालू होतोय प्रश्न क्रमांक 77 पासून। बघा, ज्या संख्येचे सर्व विभाजकांची बेरीज त्याच संख्येच्या दुप्पट असते त्या संख्येला काय म्हणतात? तर त्या संख्येला अखंड संख्या म्हणतात। काय म्हणतात? त्या संख्येला अखंड संख्या म्हणतात। हे झाले क्लिअर। प्रश्न 77। प्रश्न क्रमांक 78। प्रश्न क्रमांक 78 मध्ये काय सांगितले आपल्याला? तर बघा, प्रश्न क्रमांक 78 सांगितलोय 32 ते 78 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? तर मग यामध्ये आपल्याला सूत्र टाकावं लागेल। पहिली संख्या म्हणजे 32 अधिक शेवटची 78 भागिला 2 गुणिला एकूण। 32 ते 78 पर्यंत एकूण 24 संख्या आहेत। किती संख्या आहेत म्हणून गुणिले एकूण घेतलं आणि यांची दोघांची बेरीज जर केली तर यांची दोघांची बेरीज येते 110। 110 भागिला 2 गुणिला 24। बघा, हे होतील 55। 55 गुणिले जर 24 केले तर उत्तर येतं आहे आपलं 1320। काय उत्तर येतं? 1320। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक ए। चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला। नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78। 180 झेंडूची व 270 मोगऱ्याची फुले आहेत, तर त्याचे सारखे फुले असणारे हार तयार करायचे आहेत, तर प्रत्येक हार जास्तीत जास्त किती फुले असावीत? जास्तीत जास्त किती फुले असायला पाहिजे? जास्तीत जास्त शब्द आला म्हणजे काय काढायचं तुम्हाला इथं? तर इथं तुम्हाला काढावं लागणार आहे मसावी। दोन्ही संख्यांचा काय काढायचं आहे? मसावी काढायचं आहे। मग काढून घ्या। 180 आणि 270 दोघांना भाग जाणारी संख्या आहेत बघा, तर ती आहेत 9। बघा, 9 दुने 18, 9 त्रिक 27, दोघांना भाग जाणारी संख्या आहे पुन्हा 10, 10 दुने 20, 10 त्रिक 30। मसावी म्हणल्यानंतर या दोघांचाच गुणाकार करावा लागणार आहे। दोघांचा गुणाकार येतोय 90। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी। चला नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला कंचे भाग बेवच्या नियमावरती आधारित। नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 80। बघा, सगळ्यात पहिले आपण हा एवढा कंस सोडून घेऊ मधला। बघा, 2 + 15 भागिला 3 गुणिला 4 मायनस 15। बघा, 3 1 3, 3 5 15 आणि 5 चोक 20। 20 + 15 + 2 20 आणि 2 22। 20 आणि 2 22 आणि हा शेवटचा इकडचा 15 मायनस आहे, सॉरी तुम्ही तर प्लस लिहिला, इथं -15 म्हणजे उत्तर येणार कंसाचं 7। कंस सोडवला तुम्ही तर कंसाचं उत्तर काय आलं तुमचं? तर कंसाचं उत्तर आलेलं आहे 7। बघा, मग आपण या कंसाच्या जागेवरती फक्त इथं काय लिहून घेऊ आता? तर इथं लिहून घेऊ 21 कंस सोडवलेला आहे। कंस आत्ता सोडवला, कंसाचं उत्तर आलं 7। 7 भागिला 7 गुणिला 21 बरोबर 7 1 7 म्हणजे 21 - 21। 21 - 21 किती झाले? तर होतील 0। किती होतील? 0। म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी। चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ। नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 81। प्रश्न क्रमांक 81 काय सांगतोय? एका गोदामात काही बाटल्या आहेत, जर 24 बाटल्यांचा एक खोका बनवला तर 16 बाटल्या उरतात आणि थोडासा प्रश्न खाली घेऊ। 30 बाटल्यांचा खोका बनवला 30 बाटल्यांचा खोका बनवला तर 22 उरतात आणि 36 बाटल्यांचा खोका बनवला तर 28 उरतात, तर एकूण बाटल्या किती? बरोबर आहे। या पद्धतीचा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। बघा, पहिले 24 आणि 16चा फरक काढून घ्यायचा। कितीचा येतोय? 8चा येतोय। त्याच्यानंतर 30 - 22चा फरक काढून घ्यायचा। किती येतोय? पुन्हा 8चा येतोय। पुन्हा 36 - 28चा फरक काढून घ्यायचा। 36 - 28चा फरक पण येतोय 8, म्हणजे फरक सारखा येतोय। मग खोके कितीचे बनवायचे आपल्याला? तर खोके या संख्यांचे बनवायचे 24 30 आणि 36। याचा काढून घ्यायचा लसावी। काय काढायचा आहे? तर लसावी काढायचा आहे। बघा, मग 24 30 आणि 36। आता यांचा लसावी काढायचा आहे। यांना सर्वांना भागणारी संख्या कोणती? तर 6। बघा, 6 चोक 24 6 पंचे 30 6 6 36। पुन्हा भाग जातोय 2चा। बघा, बे 1 बे 2 4 हा 5 जशाला तसा आणि 2 त्रिक 6। आता यांचा सगळ्यांचा गुणाकार करून घ्यायचा आहे। बघा, 3 5 15 15 दुनी 30 30 दुनी 60 आणि 60 गुणिला 6 जर केला तर उत्तर येतं आहे 360।
किती उत्तर येतं 360 आणि ह्या उरणाऱ्या बाटल्या त्यातून मायनस करून टाकायच्या आहेत. तर किती उरत आहे प्रत्येक वेळेस 8 उरत आहे, म्हणजेच उत्तर आलं आपलं 352. काय उत्तर आलं आपलं तर 352 उत्तर आलं. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक ए 81चं. बघा नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 82. प्रश्न क्रमांक 82 बघा, यांचा पाया सगळ्यांचा समान दिसतोय, मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, म्हणजे घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार आहे. घातांकाची काय होणार आहे बेरीज होणार आहे. म्हणजे 3चा 5वा घात अधिक 6 अधिक -3 बरोबर. आता हा इथं पाया तर सारखा आहे का दोघांचा नाही आहे, मग याला पाया सारखा करावा लागेल. म्हणजेच बरोबर 3चा 4था घात म्हणजे किती 81 आणि घाताचा नेहमी गुणाकार होत असतो. तर झालं आहे क्लिअर. मग आता इथं आपण पाया समान झाला, पाया कट करून टाकू शकतो. आणि बघा इथं समोर यम आहे, तर हा यम इथं लिहून घेतला गुणाकारामध्ये याला, बरोबर आहे. मग यांची बेरीज झाली 6 आणि 5 11, 11मधून 3 गेली बरोबर आहे, कारण हे प्लस मायनस मायनस होऊन जाईल. गुणिला यम बरोबर कारण हे कंसामध्ये म्हणल्यानंतर यांची पूर्ण क्रिया होऊन जाणार आहे. आणि नंतर गुणाकारामध्ये काय येणार आहे त्याला, तर नंतर गुणाकारामध्ये त्याला यम येणार आहे. म्हणून व्यवस्थित समजण्यासाठी लिहून घेतोय. इथपर्यंत आपण हा जो कंस आहे तर हा कंस पूर्ण सोडवला. म्हणजे 6 आणि 5 11, 11मधून 3 गेले, खाली उरले 8 आणि तो समोरचा यम म्हणजे 8 यम बरोबर समोर काय 4 त्रिक 12. तर हा यम बरोबर 12/8, 4 1 4 4 2 8, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12 म्हणजे यम बरोबर 3/2. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 83. बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, वजाबाकी दिलेली आहे ते 5/9 - x बरोबर 7/18. तर x बरोबर किती या पद्धतीनं विचारलेलं आहे. तर बघा हा x इकडंच राहील, हा 7/18 हा इकडं प्लस आहे, इकडं गेल्यानंतर ॲटोमॅटिक मायनस होऊन जाईल. म्हणजे 5/9 होईल. छेद समान करण्यासाठी याला 2 गुणावं लागणार आहे, म्हणून याला पण 2 गुणायचं आहेत. म्हणजे आता छेद समान झालेला आहेत दोघांचा पण. आता येईल x बरोबर, तर बघा छेद समान झाला म्हणून एकदाच लिहिला म्हणजे 18 आणि यांच्या दोघांचं 5 दुने हे बघा यांची बेरीज झाली 10. 10मधून किती गेले 7 गेले, 10मधून 7 गेले, खाली उरले 3. आणि याला जर आपण संक्षिप्त केलं तर बघा 3 1 3, 3 सक 18, 3 1 3, 3 सक 18 म्हणजे आपलं उत्तर आलं 1/6. पर्यायामध्ये दिसतंय का कुठं 1/6 तर नाही दिसत आहे, परंतु याला संक्षिप्त करून बघावं लागेल आपल्याला. बघा 27/62. बघा 3 1 3 3 9 27, 3 1 3 3 5 15, 3 चोक 12, सॉरी इथं 3 5 15 येतील, 3 5 15 आणि 3 चोक 12, 9 1 9, 9 सक 54. संक्षिप्त केल्यानंतर उत्तर येतं 1/6. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 83चं उत्तर काय पर्याय क्रमांक ए. बघा हा मार्क सर्वांना देण्यात येईल, कारण की यामध्ये उत्तर यापैकी नाही प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेले आहेत, पण यापैकी नाही याचं उत्तर नाही आहे, तर याचं उत्तर ए द्यायला पाहिजे. आता बघू प्रश्नपत्रिका नंतर आक्षेप घेतल्यानंतर उत्तर काय येतं तर चला तोपर्यंत आपण काय करू नेक्स्ट प्रश्न बघू. तर नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, आपल्याला आता पेज चेंज करावं लागणार आहेत. नेक्स्ट पेजवरती आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 84. आपण आधीचा किती बघितला होता प्रश्न क्रमांक 83 बघितला, आता बघतोय प्रश्न क्रमांक 84. बघा प्रश्न क्रमांक 84 काय सांगतोय, तर प्रश्न क्रमांक 84 सांगतोय बघा, एका वर्गात 40 विद्यार्थ्यांचे असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे 20 वर्ष, म्हणजे 40 गुणिला 20 हे त्यांचं एकूण वय झालं 800 वर्ष बरोबर आहे. मग त्या वर्गामध्ये 10 विद्यार्थी जास्तीचे आलेत ज्यांचे सरासरी वय 25 वर्ष आहे. तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती विद्यार्थी जास्तीचे आले 10, मग ते 10 गुणिला किती तर त्यांचं वय 25 आहे, म्हणजे 250 त्यांचं सरासरी एकूण वय असणार. किती असणार 250. आणि मग एकूण विद्यार्थी किती झाले तर एकूण विद्यार्थी झालेत 50 आणि एकूण सरासरी वय किती झाले मग तर 1050. मग 1050 भागिले 50, 1 0 1 0 कॅन्सल, 5 1 5 5 2 10 आणि 5 1 5 म्हणजे 21 वर्ष. किती वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर दिसतंय. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 85.
हा एकदम महत्त्वपूर्ण मेरिटचा प्रश्न होता बघा. प्रश्न क्रमांक 85 म्हणल्यानंतर व्यवस्थित सोडवला असेल तर जमला असेल सगळ्यांना. आपण एकदम शॉर्ट ट्रिक्स त्याला सोडून घेऊ. बघा, 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून त्यापैकी 10 वस्तू 12 रुपयाला विकल्या तर किती टक्के नफा होईल? बरोबर आहे. मग सुरुवातीला वस्तू किती घेतल्या होत्या? तर 12 वस्तू घेतल्या. केवढ्यात घेतल्या? म्हणजे 10 रुपयात. 10 भागिले किती? 12. ही झाली वस्तूंची किती टक्के किंमत? तर ही वस्तूंची 100% किंमत झाली. किती टक्के किंमत झाली? 100% किंमत झाली. नंतर विक्री 10 वस्तू 12 रुपयाला, म्हणजे इथं रुपयेवरती लिहिले, छेदामध्ये वस्तू लिहिल्या, बरोबर किती? यांचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणजेच 12/10 गुणिला 100 भागिला 10/12. बरोबर आहे. या भागाकाराच्या जागेवरती जर आपल्याला गुणाकाराचं चिन्ह घ्यायचं असेल तर याचा व्यस्त करावं लागणार 10/12चा. म्हणून मी इथं गुणाकाराचं चिन्ह घेतो आणि या समोरच्याचा काय करून घेतो? याचा व्यस्त करून घेतो. काय करून घेतो? याचा व्यस्त करून घेतो. म्हणजे 10/12 आहे तर मग 12/10 लिहून घेतो. समजलं असेल तुम्हाला. बघा, 10 100 आणि हा 10 कॅन्सल आणि याचं उत्तर आलं आहे 144. आपली सुरुवातीची गुंतवणूक किती टक्के होती? तर 100% होती. नंतर किती मिळाली? तर 144 मिळाली. म्हणजेच 44% काय झाला? इथं नफा झाला. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं बघा, पर्याय क्रमांक ए. काय उत्तर होतं? पर्याय क्रमांक ए आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा, प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 बघा, जर एका रक्कम 2 वर्षाचे चक्रवाढ व्याजाने गुंतवली तर तिची 600 रुपये रास होते. 3 वर्षासाठी गुंतवली तर 642 रुपये रास होते. तर व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती? बघा, इथं आपल्याला 3 वर्षाची नाही तर ही 2 वर्षाची रास दिली म्हणजे 600. बरोबर. 2 वर्षाची रास किती दिली? 600. आणि 3 वर्षाची रास किती दिली? तर 642. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं आहे एका वर्षामध्ये आपल्याला व्याज किती मिळालं? 42 रुपये व्याज मिळालं. बरोबर आहे. किती रुपये व्याज मिळालं? 42 रुपये व्याज मिळालं. म्हणून आपली मांडणी होईल बघा, 600 बरोबर 100%. तर 42 बरोबर किती? म्हणजे मग 42 गुणिला 100 आणि छेदामध्ये होईल 600. हे 2 शून्य, हे 2 शून्य कॅन्सल. 6 1 6 6 7 42. म्हणजे व्याजाचा दर असणार आहे 7%. म्हणजे पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला लगेच नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला. नेक्स्ट प्रश्न पर्याय क्रमांक 87. बघा, 1 मे रोजीचे तापमान 45.6 होते व 2 मे ते 6 मेपर्यंतचे तापमान 42.3 होते. तर 7 मे रोजीचे तापमान 46 होते. तर 1 मे ते 7 मे सरासरी तापमान किती? बरोबर आहे. मग आपल्याला 1 मेचं तापमान माहिती आहे तर मग एका साईडला लिहून घेऊ आपण, ते म्हणजे 45.6. कारण आपल्याला एकूण तापमानाची बेरीज केल्याशिवाय सरासरी काढता येणार नाही. मग बघा, 42.3 गुणिला हे किती दिवस झाले टोटल? तर हे दिवस होतील 5. किती दिवस होतील हे टोटल? 5 दिवस होतील. मग गुणिले 5. 5 त्रिक 15, हातचा आला 1, 5 दुणे 10 आणि 1 11, हातचा आला 1, पुन्हा 5 चोक 20 आणि 1 21 आणि हा 1 पॉईंट, म्हणजे टोटल तापमान झालं 211.5. किती झालं? 211.5. मग इथं लिहून घेऊ आपण बघा, 0.5 आणि 211. बरोबर. आणि शेवटच्या दिवशीचं तापमान किती आहे? तर 46. मग ते पण इथं लिहून घेऊ आपण 46. बघा, 6 आणि 5 11, 6 आणि 6 12, हातचा 1 13, पुन्हा हातचा परत केला, पुन्हा 4 आणि 4 8 आणि 1 9 आणि 1 10 आणि यांच्या पुन्हा 3 आणि पॉईंट खाली पॉईंट देऊन घेतला. म्हणजे तापमान किती आलं आपलं? तर 303.1. किती दिवसाचं टोटल? तर टोटल दिवस होतील बघा 7. मग करून घ्या क्रिया. 7 1 7, हा पॉईंट काढण्यासाठी एकदा इथे 1 0 देऊन घेऊ. 7 1 7, 7 चोक 28, बाकी उरला आहे 2, पुन्हा मग 7 त्रिक 21, बाकी उरला 2, पुन्हा 7 त्रिक 21. आता बाकी उरत नाही, छेदामध्ये 10 आहे म्हणल्यानंतर 1 सोडून पॉईंट ठेवून द्या, म्हणजे 43.3. 43.3 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आणि पर्याय क्रमांक 4ला दिसतो इथं 43.3, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं डी. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आपला. तर आपला नेक्स्ट प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 88. बरोबर. तर आपल्याला इथं सांगितलं आहे 35 किमी अंतर 45 मिनिटात व 59 किमी अंतर 55 मिनिटात कापते, तर रेल्वेचा सरासरी वेग किती? बघा, वेगावेगाची बेरीज करून घ्या. वेगावेगाची बेरीज करून घ्या आणि नंतर मिनटाची बेरीज करून घ्या. बघा, किमी अंतर किती आहे? 35 आणि त्याच्यानंतर इकडं 69. 35 आणि 69ची बेरीज करून घ्या.
4 आणि बेरीज झाली 104. आणि आता इथं जो आपल्याला जो वेळ दिलेला आहे वेळाची बेरीज करून घ्या. वेळाची बेरीज होते बघा 104 आणि वेळाची बेरीज होते 120 मिनिटं. आणि 120 मिनिटं म्हणजे किती तर 2 तास. म्हणून बे एक बे पंचे 10 आणि बे दुने 4 म्हणजे 52 किलोमीटर प्रति तास त्यांचा सरासरी वेग असणार आहे. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 89. उमा व प्राचीच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयातील फरक 30 वर्ष आहे. तर उमाचे आजचे वय किती? या पद्धतीचा हा प्रश्न आहे. तर बघा यामध्ये फरक दिलेला आहे म्हणून आपण फरक घेतला 30 आणि या दोघांच्या गुणोत्तरामधला पण फरक घ्यायचा आहे. दोघांच्या गुणोत्तरामधला फरक कितीचा आला तर 2चा आला. दोघांच्या गुणोत्तरामधला फरक किती आला 2चा आला. आणि आपल्याला वय कोणाचं विचारलंय तर उमाचं विचारलंय. म्हणजे उमाशी संबंधित आकडा आपण घेतला 3. बघा बे एक बाकी उरला 1 बे पंचे 10 आणि 15 त्रिक 45. 15 त्रिक किती 45 म्हणजे पर्याय क्रमांक सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ आपण. तर नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 90. हा पण आजच्या प्रश्नपत्रिकेमधला एक मिनिटचा प्रश्न होता. बघा सुरुवातीला दूध व पाणी यांचे मिश्रण 60% दूध आहे. तर त्यामध्ये किती जास्तीचे दूध टाकले म्हणजे दुधाचे प्रमाण 90% होईल. सगळ्यात पहिले सुरुवातीला मिश्रण किती आपलं तर 80. या मिश्रणाला आपण काय करून घेऊ डिवाईड करून घेऊ. बघा 80ला डिवाईड करायचं आपलं दूध आणि पाण्यामध्ये. इकडं राहील दूध आणि इकडं राहील पाणी बरोबर आहे. तर डिवाईड करून घेऊ. तर बघा 80 लिटर गुणीला 60 म्हणजे आपल्याला दूध किती मिळून जाईल त्याच्यामध्ये 10 कॅन्सल साईन 8 48 म्हणजे 48 लिटर दूध आहे. आणि मग पाणी किती उरलं असेल तर 32 लिटर. किती लिटर 32 लिटर पाणी उरलेलं असणार आहेत. बघा आता आपल्याला काय सांगितलं आहे नंतरच्या मिश्रणामध्ये तर नंतरला सांगतं आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला दूध घालायचं आहे. काय टाकायचं आहे दूध टाकायचं आहे बरोबर. मग आपण इकडे नवीन मिश्रण लिहून घेऊ. बघा आता इकडं राहील दूध आणि इकडं राहील पाणी. तर याच्यामध्ये दूध किती लिटर असणार आहे टक्क्यामध्ये घेऊन टाकू आपलं. कारण टक्क्यामध्ये आपल्याला माहिती दुधाचे प्रमाण 90 पाहिजे. दुधाचे प्रमाण 90 असेल 100मधून जर 90 गेले तर खाली पाण्याचं प्रमाण किती उरलं तर 10 उरलं. बघा पाण्यामध्ये काही बदल होतोय का नाही म्हणजे पाणी 32च लिटर असणार आहे नंतरला. बघा मग पाणी 32. बघा मग आता 10% बरोबर 32 तर 90% बरोबर किती बरोबर. बघा 10% बरोबर 32 आणि आपल्याला 90% काय दूध पाहिजे म्हणून 90 बरोबर किती तर मग आता याची क्रिया करून घेऊ आपण. बघा 90 गुणीला 32 छेदामध्ये 10 या क्रिया करून आता हा 1 0 कॅन्सल 9 दुने 18 हातचा आला 1 पुन्हा 9 त्रिक 27 आणि 1 28 म्हणजे 288 लिटर टोटल त्याच्यामध्ये काय असणार आहे दूध असणार आहे नवीन मिश्रणामध्ये. परंतु आपल्याजवळ सुरुवातीला 48 लिटर दूध होतं. हे त्यातून काय करायचं ते 48 लिटर यातून मायनस करून टाकायचं आहे म्हणजे खाली उरतं आहे आपल्याकडं 240 लिटर. हे वजा करून टाकल्यावर किती उरणार आहे 240 लिटर. आणि आपल्या पर्यायामध्ये दिसतंय पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. चला मग नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 91. काय सांगतोय नेक्स्ट प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 91. तर काय म्हणतोय 91. बघा या संख्यांचा अंकांचा प्रत्येक एकदाच वापर करून जास्तीत जास्त किती 7 अंकी संख्या तयार करता येतील. एकूण अंक किती आहे 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणून 1 गुणीला 2 गुणीला 3 गुणीला 4 गुणीला 5 गुणीला 6 गुणीला 7 यांचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे एकूण संख्या तयार होतील. बघा मग बे एक बे त्रिक 6 6 चोक 24 24 5 120 बरोबर आणि 6 7 42. बघा 0 थोडासा बाजूला ठेवू 12 2 24 हातच्या आले 2 12 चोक 48 आणि 2 50 आणि तो 1 0 म्हणजे 5040 संख्या तयार होतील. किती संख्या तयार होतील 5040 म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं डी पर्याय क्रमांक 4 डी. चला हा पण प्रश्न समजला असेल तर लगेच नेक्स्ट प्रश्न घेऊ आपला. तर नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 92. संजय तिरुपती यांना मिळालेल्या गुणाचे गुणोत्तर 7:3 आहे. त्यांच्या गुणामधील फरक 56 आहे. तर त्यांच्या गुणाची बेरीज किती. आता गुणाची बेरीज किती तर सगळ्यात पहिले आपल्याला त्यांचे गुण काढावं लागेल बरोबर आहे. म्हणजे बघा फरक दिला आहे 56 भागिले दोघांमधला फरक 4चा आणि इथं पण 56 भागिले 4 आणि दोघांमधला फरक इथं 7 लिहू गुणाकारामध्ये इथं 3 लिहू म्हणजे बघा इथं उत्तर येईल 14 आणि उत्तर इथं येणार आहे 14 14 1 14 14 सती किती 98 आणि 14 त्रिक किती 42. दोघांचे मार्क मिळाले. दोघांच्या मार्काची बेरीज 8 आणि 2 10 पुन्हा 9 आणि 4 13 आणि 1 14 म्हणजे दोघांच्या मार्कांची बेरीज होणार 140 म्हणजे पर्याय क्रमांक
1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं, पर्याय क्रमांक ए. तर प्रश्न क्रमांक 93ला काय करायचं आहे बघा, वर्गमुळामध्ये 1 + x छेदात 144 दिलेले आहेत आपल्याला आणि बरोबर दिलेलं आहेत 13/12. बघा याचा वर्ग करून घ्यायचा 13/12चा आणि याला पण एक वर्ग देऊन टाकायचा आहे बरोबर. आता याला वर्गमुळातून बाहेर जर काढलं तर काय निघणार आहे, x 1 + x छेदामध्ये 144 बरोबर. आता याचा वर्ग होईल 13 169 आणि 12 144. या पद्धतीने झालं इथंपर्यंत. मग आता पुढं क्रिया करून घेऊत आपण लगेच. बघा आता इकडं काय राहील तर x छेदामध्ये 144 बरोबर 169 छेदामध्ये 144 - 1. आता यांची वजाबाकी छेदामध्ये काय नाही म्हणल्यावर 1 तिरकस गुणाकार करून घ्या म्हणजे x बरोबर 144 बरोबर 169 वजा 144 म्हणजे यांचा तिरकस गुणाकार होणार आहे, त्याच्यामुळे डायरेक्टच गुणाकार करून लिहून घेतला आहे मी खाली. छेदामध्ये उरतील 144 बरोबर. मग आता यांची क्रिया जर करून घेतली तर x बरोबर 144 बरोबर यांची दोघांची वजाबाकी होणार आहे अंशाची 25 छेदामध्ये 144 बरोबर आपल्याकडे काय उरेल तर x बरोबर 25 गुणिले 144 आणि छेदामध्ये 144 कॅन्सल. तर x बरोबर आपल्याकडे काय उरलं आहे फक्त तर 25. म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक कुठं दिसतोय 25, पर्याय क्रमांक हा इथं दिसतोय बी 25. चला हा पण प्रश्न तुम्हाला कळला असेल व्यवस्थित. आता नेक्स्ट पेजवर जाऊ. नेक्स्ट प्रश्न आहे बघा आपला प्रश्न क्रमांक 94. खालीलपैकी कोणती सहमूळ संख्यांची जोडी नाही. सहमूळ संख्या म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकतरी अवयव पाडल्यानंतर सारखे अवयव नसतात, त्याला सहमूळ संख्येची जोडी म्हणतात. बघा याचे जर अवयव पाडले तर याच्यामध्ये एकही अवयव सारखा येणार नाही, याच्यामध्ये पाडला तर हा पण सारखा येणार नाही, याचे पण पाडले तर यामध्ये पण अवयव सारखा येणार नाही, पण याचे अवयव पाडले तर एक अवयव सारखा येऊ शकतो. म्हणजे बघा 5 गुणिले 15चे अवयव कसे पडतील तर 15चे अवयव पडतील बघा 5 गुणिले 3 आणि 39चे अवयव पडतील बघा 13 गुणिले 3 म्हणजे हा अवयव याच्यामध्ये सारखा आला, म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी नाही आहेत. म्हणून ही सहमूळ संख्येची जोडी आता इथे नाही आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 95. नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. तर बघा हे किती आहेत बघा 5 हे 10 10 20 - 5 बरोबर हे किती आहे तर 10 + 5 15 म्हणजे ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर ही जोडी बघा हे 10 आणि 5 किती झाले तर हे झाले 15 आणि हे किती झाले तर बघा 10 आणि 10 20 आणि 5 हे झाले 25 - 5 किती होत आहे 20 होत आहे. म्हणल्यावर ही जोडी चुकीची आहेत. 2 नंबरची जोडी काय आहेत चुकीची आहेत. आणि याच्यामध्ये आपण पुन्हा 3 नंबरची जोडी चेक करू तर बघा 3 नंबरची जोडी हे झाले 15 आणि हे पण 10 + 5 बरोबर हे पण किती झाले तर हे पण झाले 15 म्हणजे ही पण जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर हे बघा 10 आणि 5 15 आणि हे किती होणार आहे तर हे 9 + 5 बरोबर किती होतात तर 14 म्हणजे ही पण जोडी चुकीची आहे. म्हणजे याचं उत्तर बी आणि डी हे दोन्ही बरोबर द्यायला पाहिजे. बघू आता प्रश्नपत्रिकेमध्ये काय देतील ते देतील, पण बी आणि डी हे दोन्ही पर्याय चूक आहेत. बी आणि डी हे दोन्ही पर्याय काय याच्यामध्ये चूक आहेत हे ते लक्षात ठेवायचं आहेत. चला नेक्स्ट प्रश्न बघू आपण. नेक्स्ट प्रश्न आहेत आपला नावेवरती आधारित प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 96. बघा एक व्यक्ती प्रवाहाच्या दिशेने 30 किमी व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 18 किमी प्रत्येकी 5 तासात पोहतो तर प्रवाहाचा वेग किती. आता आपल्याला इथं प्रवाहाचा वेग काढायचा आहे म्हणजे ताशी वेग काढून घ्यावा लागेल. त्याचा ताशी वेग काढण्यासाठी काय करायचं आहे प्रवाहाच्या दिशेने बघा 5 प्रवाहाच्या दिशेने 6 किमी आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणलं तर 18/5 5 1 5 5 त्रिक 15 बाकी उरला 3 दिला पॉईंट झाले 30 5 सक 30 आणि या दोघांमधला फरक घ्यायचा आहे आणि त्याचा अर्धा करायचा आहे म्हणजे तो झाला प्रवाहाचा वेग. या दोघांमधला फरक जर काढला तर येतोय 2.4 आणि भागीला 2 बे 1 बे आणि बे 2 4 म्हणजे 2.4 प्रति किलोमीटर बरोबर. पर्याय बी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. चला मग नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला प्रश्न क्रमांक 97. नेक्स्ट प्रश्न काय आपला प्रश्न क्रमांक 97. बघा एका पिशवीमध्ये 1 रुपये 50 पैसे व 25 पैशाचे नाणेचे गुणोत्तर 2:3:4 आहे तर पिशवीमध्ये एकूण 180 नाणे असल्यास
50 पैशाची नाणी किती? बघा सगळ्यांचे रुपयाचे आहेत, त्यांचं सगळ्यांचं पैशात रूपांतर करून घ्यायचे. काय करायचं आहे? पैशात रूपांतर करायचं आहे. मग बघा अंशामध्ये देऊन घ्यायचे आहेत. 180 किती आहेत पैसे, मग गुणिला 100 म्हणजे आता 180 रुपयाचे पैशात रूपांतर झालं. कोणता आकडा पाहिजे आपल्याला? 50 पैशाची नाणी पाहिजे. मग 50 पैशाशी संबंधित गुणोत्तर घ्यायचे 3 गुणिला 3 आणि छेदामध्ये बघा या 1 रुपयाचं पैशामध्ये रूपांतर केलं तर होतील 100 पैसे. 100 पैसे गुणिला त्याच्या संबंधित गुणोत्तर अधिक 50 पैशाशी संबंधित गुणोत्तर 3 आणि त्याच्यानंतर अधिक शेवटचा 25 पैशाशी संबंधित गुणोत्तर काय आहेत तर 25 पैशाशी संबंधित गुणोत्तर आहेत 4 म्हणून 4. बघा आता हे झाले किती तर हे झाले 200. इकडे लिहितोय साईडला. बघा यांचा दोघांचा गुणाकार केला झाला 150 आणि यांचा दोघांचा गुणाकार केला झाला 100 बरोबर. टोटल झाले 450 म्हणजे छेदामध्ये येतील 450 आणि अंशामध्ये येतील 18,000 गुणिला 3. बघा घ्या क्रिया करून आता हा एक शून्य कॅन्सल. 3 1 3 3 1 3 3 5 15 15 1 15 15 2 30 बाकी 15 1 15 बाकी उरला आहे 3 15 2 30 आणि हा एक शून्य बाकी आहे तो जसेल तसा देऊन घेतला म्हणजे 120 नाणी असतील. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी. काय उत्तर होतं आपल्या प्रश्नाचं? पर्याय क्रमांक सी. हा पण प्रश्न व्यवस्थित जमला आहे. तर घ्या पुढचा प्रश्न घेऊ. मग आता पुढचा प्रश्न येतो आपला प्रश्न क्रमांक 98. बघा एका सभागृहामध्ये 35 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या आहेत, दुसऱ्या रांगेत 25 खुर्च्या आहेत, तिसऱ्या रांगेत एकूण खुर्च्या आहेत. तर 25व्या रांगेत किती खुर्च्या आहेत? कितव्या रांगेत विचारलं आपला? 25व्या रांगेत विचारलेल्या आहेत. मग पहिल्या रांगेत किती आहे? 20. पहिल्या रांगेत किती आहे? 20 अधिक विचारलेली रांग कोणती आहे? 25वी म्हणून कंसामध्ये 25. फरक किती आहे रांगेमधील खुर्च्यामधला? बघा 20 नंतर 22 22 नंतर 24 म्हणजे 2चा फरक आहे गुणिला 2 आणि मायनस फरक करून घ्यायचा आहे पुन्हा. मग बघा 20 अधिक 50 मायनस 2 दोघांची बेरीज झाली 70 मायनस 2 बरोबर 68. किती खुर्च्या असतील मग? 68. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. चला मग नेक्स्ट प्रश्न बघून घेऊ. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 99. 2 मायनस 2 मायनस 2 मायनस 2 बरोबर या तिघांची बेरीज होईल म्हणजे उत्तर किती येईल? -6 आणि हे 2 राहतील. आता यांची दोघांची वजाबाकी होईल आणि उत्तर येईल 4 पण कसे? मायनस. म्हणजे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक बी. चला नेक्स्ट प्रश्न बघू. नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक 100. काय सांगतोय प्रश्न क्रमांक 100? 0.07 टक्के. टक्क्याचं चिन्ह म्हणून विरुद्ध येथील 100. बघा हे 2 पॉईंट काढण्यासाठी 7 छेदामध्ये 100 वरती 2 शून्य टेकून द्यायचे 1 आणि 2. आता याची क्रिया करून घ्यायची 1 2 3 आणि 4 म्हणजे बघा 1 2 3 4 आणि हा पॉईंट. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक डी. किती? पर्याय क्रमांक डी. दिसत नसेल तर एक बघून घ्या पर्याय क्रमांक डी. आजची व्हिडिओ स्पष्टीकरण कशी वाटली एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.